क्लाउनिंग म्हणजे काय असतं आणि ते तुझ्या जीवनामध्ये कसं आलं? बेसिकली माझं अगदी साधारण लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये जसं बालपण जातं तसं गेलं. माझ्या मोठ्या बहिणीने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं डिप्लोमा, म्हणून मी पण घेतलं. पण ते करताना शेवटच्या वर्षी नाटक इंट्रोड्यूस झालं मला आणि फार मजा आली. आता परत मागे फिरणं मुश्किल होतं. तरी पण मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. 15 दिवस मला वाटतं कॉलेज केलं असेल आणि मला असं झालं आपण का करतोय, आपल्याला मजा तर नाही येत, आपलं मन कुठेतरी अडकलंय. मग ललित कला केंद्राचा शोध लावला आम्ही की असं काहीतरी असतं. एक वेगळा प्रवास सुरू झाला, कारण इतर सगळे सहप्रवासी बरेच पुढे होते. सगळेजण अगदी लहानपणापासून नाटक वगैरे करतायत. दरवर्षी एकेका पैलूवर कुठल्या तरी काम करूयात, आता यावर्षी आवाजावर लक्ष देऊयात, आता फिजिकल आपल्या ट्रेनिंगवरती भर देऊयात, असं म्हणत म्हणत 3 वर्ष गेली. तरी मला हे वाटत होतं की नाही, अजून पण इनफ नाही, आपल्याला अजून काहीतरी कमी, हा कॉन्फिडन्स नाही अजून आपल्यात. म्हणून मग मी मुंबईच्या लोककला विभागामध्ये ॲडमिशन घेतलं. तिथे 2-3 महिने झाले, जरा मी सरावत होते, जरा छान रुळत होते. तितक्यात मला श्रीराम चौधरी म्हणून माझा जो मित्र आहे, जो आता माझा क्लाउन आहे, त्याचा फोन आला. त्याचा मी परफॉर्मन्स पाहिला होता ललितमध्ये असताना सेकंड इयरला आणि मला खूप मजेशीर वाटलं होतं. क्वेस्ट म्हणून जी संस्था आहे, ते खूप छान उपक्रम घेतात पालघर भागामध्ये की लहान मुलांना पुस्तकांची आवड लागावी म्हणून स्टोरी टेलिंग घेतात खूप इंटरेस्टिंग पद्धतीने. तर त्याचा मी प्रयोग पाहिला होता आणि मला प्रचंड आवडला होता. सो मी त्याला म्हटलं होतं की असं काहीही असेल फिजिकल वगैरे तर मला सांग. सो त्याने मला फोन केला की असं एक प्रोजेक्ट आहे की क्लाउनिंग करायचं आहे आपल्याला. 20 दिवसांचं माथेरानमध्ये रेसिडेन्शियल ट्रेनिंग असेल, त्याचे आपल्याला 50,000 रुपये मिळतील. अरे बापरे म्हटलं, शिकण्याचे पैसेही मिळत आहेत आणि त्याचे पुढे प्रयोगही करायचे असतील. मग तसं ते ऑडिशन पाठवलं आणि मग जे रुपेश टिल्लू आहेत त्यांच्याशी मग माझं फोनवर बोलणं झालं आणि मग तशी माझ्या ट्रेनिंगला सुरुवात झाली. आणि खरा प्रवास तिथे नाही सुरू झाला, तिथे मला फक्त मजा येत होती. पण जेव्हा मी माथेरानच्या एका शाळेमध्ये एक 0 शो ज्याला म्हणतात तो केला आणि तो प्रयोग झाल्यानंतर जो काही रिस्पॉन्स होता, कारण पहिलंच असं नाटक ज्यात आत्ता कसं आपण सगळे अंधारात आहोत तसं नाहीये, थेट प्रेक्षक दिसतात, मी त्यांना बघते आणि ते मला बघतात, हेही मला दिसतंय. तर ह्याची जी एक काही नशा होती ती वेगळीच होती. आता क्लाउनिंग म्हणजे काय? की डिस्टर्ब द कम्फर्ट अँड कम्फर्ट द डिस्टर्ब. समजा एखाद्या स्कूलमध्ये मी परफॉर्म करत असेल तर ऑडियन्सला म्हणूयात एका लेवलवर न्यूट्रलला आणतं ते. सो जेव्हा मी एक क्लाउन म्हणून स्टेजवर आहे, जी मुलं आणि टीचर त्यांच्यामध्ये जी एक मोठी दरी आहे, जिथे कदाचित तशी कधीच नाही पार करू शकत, पण तो प्रयोग करताना ॲज अ क्लाउन मला ही लिबर्टी आहे की मला काही जोक करायचं असेल तर मी तो त्या टीचरवर करू शकते आणि ती मुलं मनमोकळेपणाने हसू शकतात. ज्या प्रकारे आम्ही काम करतो, जसं की चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर मेनली आम्ही त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्यानंतर एड्सग्रस्त मुलं, त्यानंतर आदिवासी पाड्यावरची मुलं, असा हा प्रवास सुरू राहिला. आणि जितकं ते सुरू म्हणजे करत राहतो तितकं कळतं की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची पण ह्या मुलांना एक्सप्रेस होण्याची मुभा नसते किंवा पटकन त्यांना रिॲक्ट होता येत नाही किंवा गेल्या गेल्या ती मुलं इतकी बुजलेली असतात, शांत असतात, पण बाय द एंड ऑफ परफॉर्मन्स ते इतके ओपन अप झालेले असतात, इतके मोकळे झालेले असतात, जे ते अदरवाईज कधीच नाही करणार. ते ती दरी कधीच पार करण्याचा प्रयत्न नाही करणार. पण आता ह्याच्यामध्ये काय तंत्र असतात किंवा काय कौशल्य असतं? त्याचा मेन मोटिव्ह हा काइंड ऑफ असतो की सर्कस ही काय म्हणतात, खूप फॅक्टर जे म्हणतो आपण, वाव फॅक्टर, की कुठून तरी कोणीतरी उड्याच मारतंय, असंच होतंय. सो ह्यामधून एक खूप टेन्शन लोकांचं वाढत असतं. सो त्यातला क्लाउन हा खूप जास्त एंटरटेनमेंट फॅक्टर म्हणून येतो, की म्हणजे रडत असाल तर इतकंच तुम्हाला ते दाखवावं लागेल तरच ते शेवटच्या माणसाला दिसेल. सो बेसिकली तिथला क्लाउन हा लाफ्टर रिलीज म्हणून असतो, वेअर ॲज थिएटर क्लाउन हा काही थिअरीज सोबत किंवा काय म्हणतात काहीतरी विचारधारा पुढे घेऊन ती मांडण्यासाठी किंवा काय म्हणतात इमोशनल तुम्हाला रिलीज देणं, हाही त्यांचा मोटिव्ह असतो. की तुम्हाला एखादी इमोशन इतकी फील करून देणं की त्याचा रिलीज पॉईंट म्हणून शेवटी तुम्ही हसाल किंवा त्याचा रिलीज पॉईंट म्हणून शेवटी तुम्ही रडाल. पण आता त्यात मजा ही असते की क्लाउनिंगमध्ये लोक अल्टिमेटली हसतात. ॲज अ ह्युमन आपले 4च रिस्पॉन्स असू शकतात, एकतर तुम्ही हसता, एकतर तुम्ही रडता किंवा एकतर फ्रीज होता, किंवा आयुष्यातही जनरली काही झालं की हे या 4पैकीच आपला रिस्पॉन्स असतो की आपण फ्रीज होतो, हसतो किंवा रडतो, किंवा लास्ट ऑप्शन की तुम्ही व्हायलंट होता, तुम्ही हिंस होता. सो बेसिकली क्लाउन सेटअपमध्ये लोकांचं आफ्टर इफेक्ट हसणं हा असतो, कारण की ते सोशली ॲक्सेप्टेबल नॉर्म आहे तो की सगळ्यांनी मिळून हसणं. यात मजा ही असते की फक्त क्लाउन स्वतः नाही फील करत, जे मला वाटते ते मी कॉन्स्टंटली तुमच्यासोबत अशी शेअर करत राहीन, अगदी डोळ्यात डोळे घालून बघून की मला दुःख झालंय तर मला दुःख झालं तर मला असं दुःख नाही होऊ शकत, मला राग आलाय तरी मला
असा राग नाही येऊ शकत मला. अगदी सगळ्यांना वाटतं की बाबा आमच्यावर चिडली असं ते वाटेल, कारण तुम्ही आणि मी एक होतो. आपण तिथे कॉन्स्टंटली एका पेजवर असतो. थिएटर क्लाऊन या दृष्टीने वेगळे असतात की ते फक्त तुम्हाला हसवतीलच असं नाही, हसता हसता अंतर्मुखही करतील. बरोबर. आपल्या संस्कृत नाटकांच्या मध्ये एक विदूषक नावाचं पात्र असायचं. म्हणजे तिकडेही तो एक आपला पारंपरिक असा क्लाऊन असायचा. बरोबर. हा, पण तोही फक्त हसण्यासाठी नसायचा, म्हणजे तो खूप बुद्धिमान असायचा. हा, तो बऱ्याच वेळेला त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं हे समजा त्या नायकालाही नाही कळायचं, पण तो विदूषक सांगायचा की तू असं असं करायला पाहिजेस. तर असं काही असतो का हा थिएटर क्लाऊन, की फक्त हसवणारा नाही? नाही नाही, ॲब्सोल्युटली नाही. आता असं म्हणतात की समोर तुमचं इंटेलिजन्स प्रूव्ह करायचं असेल तर ते कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. तुम्ही जरा 4 पाठ केलेली वाक्य मारू शकता किंवा काहीतरी करू शकता आणि तुम्ही इंटेलिजंट आहात हे तुम्ही प्रूव्ह करू शकता त्यांच्यासमोर. पण कोणासमोर जर तुम्हाला स्वतःला फूल आहोत असं दाखवायचं असेल की मी सेन माणूस नाहीये, तर मला वाटतं ते जास्त डिफिकल्ट आहे. आणि ते खरंच जास्त डिफिकल्ट आहे. त्यासाठी यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली इंटेलिजंट. तर ह्यातलंच फिजिकल अगदी उदाहरण द्यायचं झालं तर क्लाउनिंगच्या परफॉर्मन्समध्ये बऱ्याचदा स्किल बेस्ड जे असतात. आता एक मी खूप छोटासा परफॉर्मन्स पाहिला होता, ते उदाहरण इथं खूप छान लागू होतं की असंच ऑडियन्स बसले, तर एक स्टेज आहे आणि त्याच्यावरती खाली एक रोप असतो ना आपला दोरखंड, तो टाकलाय आणि एक माणूस येतो आणि त्याला त्या दोरखंडावरून पलीकडे जायचं, पार व्हायचंय आणि तो त्यावरून चालतोय आणि लोक हसतात की अरे जमिनीवर दोरखंड आणि तोही त्याला पार करता येत नाही. मग तो असं करत करत आधी हे होतं, मग तो ह्या लेवलला घेतो, मग तो या लेवलला घेतो, मग तो या, असं करत करत पूर्ण 15-20 मिनिटांच्या परफॉर्मन्समध्ये तो जो दोरखंड ज्यावर त्याला आधी जमिनीवरही चालता येत नव्हतं, तो 15 फूट उंच हवेत असतो आणि त्यावरून तो चालतो. तुम्हाला जर स्वतःला फूल दाखवायचं असेल तर यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली इंटेलिजंट. तर आपलं विदूषक परंपरा ही पण त्यातनंच येते की तो इतका वेडा आहे लोकांच्या मते किंवा त्याने स्वतःला इतकं वेडं पोर्ट्रे केलेलं आहे की तो राजाला काहीही बोलू शकतो. तिथेही तीच कॉन्सेप्ट आहे की डिस्टर्ब द कम्फर्ट, कम्फर्ट द डिस्टर्ब. की राजा असा माणूस आहे की त्याला दुसरं कोणीच काहीच येऊन सल्ला नाही देणार किंवा बोलणार नाही की तू चुकतोयस राजा. पण ती लिबर्टी क्लाउनकडे आहे कारण की तो 2 एक्स्ट्रीम्स मध्येच जगतो, एकतर आर या पार. आता हे 20 दिवसाचं प्रशिक्षण म्हणजे काय होतं? सो आता हे सुरू करताना आमचा मोटिव्ह असा होता की हे 20 दिवसांचं ट्रेनिंग झाल्यानंतर एक क्लाउनिंगचा पीस बनेल 30 मिनिटांचा वगैरे साधारण, जो आम्ही आपल्या मेट्रो सिटीजमध्ये परफॉर्म करू. कारण आम्ही भारतभरातून 5 मेट्रो सिटीजमधून मुलं मुली निवडले होते. प्रत्येक टीमकडून 2 मुलं आणि 1 मुलगी असं. सो मुंबई, दिल्ली, चेन्नई, कॅलकटा आणि पुणे अशा 5 त्या टीम होत्या. सो त्या 20 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये पहिले 10 दिवस तरी फिजिकली खूप वॉर्मअप करून घेण्यात आलं. त्यातले जे 5 डिरेक्टर्स होते त्यातले 1 जण ज्या होत्या त्या स्वीडनच्या त्या माईम स्पेशलिस्ट होत्या. सो त्या आमचं माईमवरती काम घेत होत्या. दुसऱ्या ज्या एक होत्या जर्मनीच्या त्या जगलिंग स्पेशलिस्ट होत्या, त्या आम्हाला जगलिंग शिकवत होत्या. दुसऱ्या एक होत्या त्या स्लॅपस्टिक स्पेशलिस्ट होत्या. सो आधी क्लाउनिंगचा पीस असा नाही बनत की आता ही कॉन्सेप्ट आणि हे बनवूयात. बेसिकली तुमचं क्लाउन ट्रेनिंग आधी महत्त्वाचं असतं. सो ती प्रोसेस इतकी मोठी असते की त्याच्यामध्ये करता करता तुम्ही इतके क्लाउन म्हणून रेडी होता की तुमचा क्लाउन त्या सिच्युएशनमध्ये टाकल्यावर काय रिॲक्ट होतोय तो तुमचा परफॉर्मन्स असेल. थांब. मायमिंग, हा म्हणजे काय? मायमिंग म्हणजे काय? काय शिकवलं तुम्हाला? माईम म्हणजे बेसिकली गोष्टींचा आपण आभास निर्माण करणं, जी गोष्ट तिथे नाहीये ती तिथे आहे असं भासवणं, खूप सिंपल शब्दांमध्ये. सो त्याचं ट्रेनिंग झालं, पण त्याचं ट्रेनिंग फक्त वस्तू कशी उचलायची, बादली जे आपण थिएटर गेम्समध्ये बघतो अगदी बादली कशी उचलायची वगैरे या इतक्या बेसिक लेवलला न होता खूप कोर लेवलला की चेस्ट जो तुमचा इम्पल्स आहे, जनरली तुमची बॉडी रिॲक्ट होताना, मला आता जरी हा कप उचलायचा असला, भलेही माझा हात मूव्ह झाला तरीही ॲक्शनचा इम्पल्स मेन इथून आला की सो हा इम्पल्स ट्रेन केला गेला सगळ्यात जास्त, कारण इट्स ऑल अबाउट जर्क्स. सो ते माइंडचं ट्रेनिंग झालं. जगलिंगमध्ये जगलिंग म्हणजे काय? जगलिंग म्हणजे एका वेळी 3, 4, 5, 7 वस्तू अशा पकडणं आणि हवेमध्ये थ्रो करून त्या खेळवत ठेवणं. हा, नंतर तिसरा विषय काय होता? स्लॅपस्टिक स्पेशलिस्ट होत्या. स्लॅपस्टिक म्हणजे काय? स्लॅपस्टिक्स म्हणजे बेसिकली फिजिकल कॉमेडी, खूप मायनर गोष्टी, पण जी सिम्पल घडणारी गोष्ट आहे ती तशी न घडता ती इतकी बिलिव्हेबली चुकीची करायची किंवा इतकी बिलिव्हेबली ती स्लिप होऊ द्यायची, पण ती इतकी कॅल्क्युलेटेड असावी लागते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीवर खूप कंट्रोल हवा. मला फक्त उचलायचं आणि इथे घ्यायचं तर ती सोपी गोष्ट आहे, पण मला हा कप उचलून
इतकाच उचलून बरोबर पडला पाहिजे, जास्त उचलला तर तो फुटेल. यासाठी खूप जास्त ट्रेनिंग लागतं, यासाठी तुमची बॉडी खूप तयार असावी लागते. सो स्लॅपस्टिक्समध्ये हे तुमचे बॉडी इम्पल्सेस व्यवस्थित ट्रेन केले जातात की तुम्ही कुठला बॉडी पार्ट कधी कसा कितपत कॅल्क्युलेटिव्हली वापरू शकता. क्लाउनिंगचा मूळ गाभा हा सुद्धा आहे की सेलिब्रेट युअर मिस्टेक्स. तुम्ही कुठलाही क्लाउन परफॉर्मन्स किंवा कुठलेही चॅपलिनचे वगैरेही तुम्ही अगदी सोपं उदाहरण सगळ्यांना रिलेटेबल म्हणाल तर, की आपल्याला तेच जास्त मजेशीर वाटतं त्यांचं, की खूप सोपी एक घटना आहे आणि ती पण त्या माणसाला जमत नाहीये. त्यामुळे तिथे ते आपल्याला खूप, आपण किती नाही म्हटलं तरी बाहेर राहून वरतून त्या माणसावरती हसत असतो की इतकं सोपं काम याला जमत नाहीये. आणि सडनली ते काम करतात आणि त्याच्यापेक्षा जास्त एक्सलंट लेवलला काहीतरी ते करतात आणि मग तुम्ही अमेज होता आणि परत एकदा तो लाफ्टर येतो, कारण अगेन ते टेन्शन रिलीज आहे. बरं, मग क्लाउनिंग मध्ये डायलॉग्स असतात, बोलतात. थिएटर क्लाउन जो असतो त्यामध्ये लँग्वेज असू शकते, तो तुमचा चॉईस आहे की तुम्हाला लँग्वेज स्पेसिफिकली वापरायची आहे का. जसं की आम्ही सुरू करताना आम्ही बाय चॉईस आमचं ठरलं होतं की आता सगळे शेक्सपियर वगैरे वगैरे सगळेच करतात, तर आपल्याकडे कालिदासांसारखं इतकं अजरामर नाटक आहे तर आपण ते करूयात. म्हणून आम्ही खूप ठरवून एक संस्कृत नाटक करायचं आणि त्याचंच क्लाउन अडॅप्टेशन करायचं, असा तो विचार होता. शाकुंतल ह्या नाटकाचं क्लाउन अडॅप्टेशन म्हणजे काय होतं? कालिदासांचं शाकुंतलम मला वाटतं अगदीच मोठी तर सगळ्यांनाच माहीत असेल, बेसिक एक स्टोरी आपल्याला. तर ती स्टोरी माहीत होती. परत एकदा आम्ही पूर्ण सगळं ते वाचलं की नक्की काय काय सिक्वेन्सेस आहेत, काय कसं आहे वगैरे, आणि मग बघितलं की यातल्या घटना काय आहेत. कारण की फॉर क्लाउन जसं आपण म्हटलो की हे आर या पार असतं की या सीनपासून त्या सीनपर्यंत नाही पोहोचलो तर आपला मृत्यू आहे. इतके हायटन सिच्युएशनला क्लाउन्स कायम असतात की हे नाही झालं तर बापरे काहीच खरंच नाही आता. त्यामुळे ज्या मेन घटना आहेत त्या आम्ही पिक केल्या फक्त. आणि जसं की म्हटलं आमचं खरं तर नाटक हे मोजून 3 दिवसात बसलं. आधीचे 18 दिवस आमचं ॲज अ क्लाउनच इतकं ट्रेनिंग होत होतं. आता त्या ट्रेनिंगमध्ये बरेच टूल्स असतात, खूप टेक्निकल टर्म्सवाले ते टूल्स असतात. एक मेन खूप रूल असतो क्लाउनिंगमध्ये जो मला वाटतं खऱ्या आयुष्यातही मला खूप जास्त हेल्प करतो, तो म्हणजे वेट 3 सेकंड्स बिफोर एव्हरी कॉन्शियस चॉईस. तर सगळ्यांना असं बघताना वाटेल की क्लाउनिंग तर किती फास्ट, असं छान असं दिसतं, एकदम स्पीडी दिसतं ना ते, पण इट इज ऑल सो कॅल्क्युलेटेड की तुम्ही काय करणार आहात, कुठे करणार आहात. ते पॉजेस इतक्या छान वेल रिहर्स्ड असतात किंवा वेल ट्रेन्ड असतात की ते कळत नाही की मी बोलते आणि मी थांबले, सो आत्ता ही जर मी ऍक्शन अशीच केली असती नुसतीच तर त्याला काही अर्थ राहिला नसता. पण मी थांबले, मी त्याच्याकडे बघितलं आणि ते प्यायले. त्याच्यामुळे प्रत्येक काय म्हणतात तुमच्या कृतीला ऑटोमॅटिकली एक अर्थ तुम्ही देता जेव्हा तुम्ही त्या सेटअपमध्ये असता नाटकाच्या. त्यानंतर आम्ही 3 जे क्लाउन सोबत आम्ही नाटक करणार होतो, आमचं एन्सॉम्बल ट्रेनिंग झालं. एन्सॉम्बल ट्रेनिंग असतं की जी नाटकाची टीम आहे ती एकमेकांसोबत इतकी जेलअप होते, इतकी मॅच होते. त्यांच्या एथरिक बॉडीज जे आपण म्हणतो, प्रत्येक माणसाची माझ्या शरीरापासून इतका हात लांब अशी इतकी मोस्टली एथरिक बॉडी असते आपली प्रत्येकाची. सो तुम्ही कधीही नोटीस कराल की आत्ता सगळेजण जवळ बसलेत पण काय म्हणतात शेजारी बसलेत, पण तुम्ही ऑटोमॅटिकली नोटीस करू शकता की जेव्हा तुम्ही बोलत असाल आणि एखादी व्यक्ती इथपर्यंत असते तोपर्यंत ठीक वाटतं, सडनली त्याच्या जरी ते पुढे आले तरी तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं जर ती व्यक्ती तुमच्या इतकी जवळची नसेल तर. तसं एन्सॉम्बल ट्रेनिंग खूप प्रमाणात झालं की मी जरी इकडे असले स्टेजवर या कोपऱ्यात आणि मागे माझा जो फेलो क्लाउन आहे स्टेजवर अगदी इकडे, तो काय करत असेल अगदी ह्याचा सुद्धा मला अंदाज लागावा. इतकं सोबत तुम्हाला ट्रेनिंग केलं जातं, इतके तुमच्या बॉडी सिंक केल्या जातात. आणि तुम्हाला आता घटना तर माहितीच आहेत नाटकातल्या, तर बेसिकली तुम्हाला असं खेळायला सोडलं जातं की काही बेसिक क्लाउनिंगचे गेम्स असतात की आता हे करताना तुला ही भाषा नाही वापरायची, तुला कन्नडमध्येच करायचंय. कारण बेसिकली क्लाउनिंगचा मूळ पायाच हा प्रॉब्लेम्समध्ये फसत राहणं आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं हा आहे. त्यामुळे ही एक खूप गंमत असते की कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो क्लाउन कधीच चटकन सॉल्व्ह नाही करत. सिम्पल गोष्ट, मी येता माझा इथे एक वायर असेल त्यात पाय अडकला तर ॲज अ क्लाउन, ॲज अ अंकिता, ॲज अ ॲक्टर माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे की तो पाय मी त्या वायरमधून काढून घेतला.
पण क्लाऊन या सिच्युएशनला उलट रिॲक्ट करेल, की तो आधी बघेल, रिसर्च करेल की पाय अडकलाय, मग सगळ्यांना सांगेल की बापरे पाय अडकलाय, मग तो विचारच करेल की आता माझा हा पाय अडकलाय, मग तो दुसरा पाय बघेल, तो टाकून बघेल की अरे असा अडकलाय, असा सोडवला की निघतो का. सोबतचे जे क्लाउन्स असतील ते पण येतील, ते म्हणतील की थांब आपण पण अडकून बघूयात, मग वायर उचलली जाईल का. पण तरी लोक हसत राहतात यावरती, कारण की समहाव ही फिलिंग असते की ते प्रॉब्लेममध्ये फसलेले आपण नाही होत. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा जो दुसरा एक रूल असतो की असे बरेचसे 7-8-9 रूल्स आहेत, त्यातला दुसरा एक रूल असतो की आयसोलेट द लाफिंग पर्सन, जो खूप छान काम करतो. कारण जनरली क्लाउनिंगमध्ये ऑडियन्स लाईट ओपनच असतो, सगळे दिसत असतात आपल्याला, तर सगळे बघतायत आणि सगळे हसतायत. तर जे कोणीतरी थोडं वेगळं हसत असेल, काही करत असेल, सगळे हसता हसता आपण फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं आणि अगदी फक्त बघत राहिलो आणि फक्त एकदा शेअर केलं की बघा हा कसा हसतोय, तर ऑटोमॅटिकली ज्याचं काहीच नाहीये तो लाफ्टर पण इतक्या पीकला जातो, ती जी व्यक्ती जिच्याकडे आपण बघतोय ती पण हसते की बापरे सगळे माझ्याकडे बघतात, आणि आजूबाजूचे ऑटोमॅटिकली यामुळे हसतात की बापरे बरं झालं मला नाही पकडलं, त्याला पकडलंय. म्हणजे पहिल्यांदा खूप फसल्याशिवाय त्याच्यातून बाहेर नाही पडायचं. मग आता मला सांग की शाकुंतल तुम्ही कोणत्या भाषेत केलं? सुरुवात आम्ही केली होती हिंदी, मग ते हळूहळू सेट होत होत एक प्रयोग आम्ही एकदा पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये प्रयोग करत होतो आणि अगदी छोटी, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 7 ते 12 वर्षांची मुलं आहेत, आणि प्रयोगाला गेलो तर बघितलं की 3 ते 7 वर्षांची मुलं आहेत. आम्ही त्यांना म्हटलं की ही फारच लहान मुलं आहेत. ते म्हणाले हो जरा काहीतरी कन्फ्युजन झालं होतं, आता ह्यांच्यासाठी करा शो. आणि हे NGOsचे शोज असतात, आम्हीच त्यांच्याकडे रीच आउट होतो की आम्हाला शो करायचा आहे, आम्हाला मुलांकडे येऊन शो करायचा आहे. सो आम्ही म्हटलो ठीक आहे, आता इतकी लहान मुलं अपेक्षित नव्हती आणि तोपर्यंत तर हिंदीतच नाटक होतं. आमचं जवळजवळ 5-7 मिनिटं नाटक झालं आणि कळलं की मुलं फक्त बघतायत आमच्याकडे की काय चाललंय. आम्ही चालू नाटकात विचारलं की तुम्हाला हिंदी नाही येत? म्हणले नाही. मग म्हणालो की मराठीत करायचं का? हो असं सगळे ओरडून म्हणाले. मग आम्ही चालू नाटक ते आम्ही आमच्या मनातल्या मनात ट्रान्सलेट करतोय आणि त्यांच्यासमोर परफॉर्म करतोय. सो तसं मग ते हिंदी आणि मराठीत झालं. 80 वगैरे प्रयोग झाल्यानंतर आम्ही पुन्हा एक रेसिडेन्सी केली, एक परत 8-10 दिवसांची तालीम केली. त्यामध्ये आम्ही हाफ एलिमेंट टाकला, कारण पहिलं एक लहान मुलांसाठी बनवलं होतं. तर लहान मुलांसाठी थोडंफार चालून जातं की त्याच्यामध्ये फिजिकल कॉमेडी असेल, थोडे छान फन एलिमेंट असतील तर ते चालून जातं. पण ग्रोनअपसाठी जेव्हा शो करायचा असतो तेव्हा त्यात प्रॉपर कॅल्क्युलेटेड 3 बीट डायमेन्शन जे म्हणतो ते जोक्सच असावे लागतात, की एक बीट झाला, दुसरा बीट झाला, तिसऱ्याला काहीतरी घडेल ज्याच्याने आयदर लाफ्टर येईल किंवा होईल लोकांना. सो मग आम्ही त्यात असा एलिमेंट टाकला की 3 क्लाउन आहेत जे नाटकाचे प्रयोग करतात आणि सुरुवात होते नाटकाला आणि ऐन वेळेला एक जण येऊन सांगतो की प्रयोग नाही करायचं, तुम्हाला सेन्सरचं सर्टिफिकेट नाही मिळालं. माझं होतं की अरे आता काय करणार. मग आम्ही स्क्रिप्ट काढतो, आम्हाला जुनी एक स्क्रिप्ट सापडते की अरे ही तर कालिदासांची स्क्रिप्ट आहे, आपण आता करूयात नाटक. आणि आम्ही सुरू करतो नाटक आणि कळतं की बापरे ही तर संस्कृतमध्ये आहे, पण आता तर सांगितलं आणि सुरू केलं नाटक, त्यामुळे करायला तर पाहिजे. सो पूर्ण नाटक आम्ही तोडक्या मोडक्या संस्कृतमध्ये, म्हणजे अगदी अहम त्वम खायम प्यायम इतकं सोपं, अगदी आपले जे साधे शब्द आहेत त्यांना थोडं संस्कृताईज करून आम्ही ते बोलतो आणि मुलांना प्रचंड मजा येते आणि सेम टाइम मोठ्यांनाही खूप मजा येते, कारण त्यांना माहीत असतं की हे खरं संस्कृत नाही आहे. सो तसं ते सुरू झालं. त्यानंतर आम्ही आत्ता काही दिवस आदिवासी पाड्यांवरती शोज करत होतो, मागचे जे काही 100-150. मग कळलं की तिथल्या मुलांना संस्कृतही येत नाही, हिंदी येत नाही आणि मराठी येत नाही. मग आम्ही एकदा बसून व्यवस्थित ती पूर्ण स्क्रिप्ट पालघर भागातले जी त्यातल्या त्यात कॉमन आदिवासी लँग्वेज आहे सगळ्यांना कळेल अशी, त्यामध्ये ती स्क्रिप्ट ट्रान्सलेट केली आणि मग त्याचे आम्ही तिकडे केले की आदिवासीमध्ये शोज करतो. पुण्यात केले तर मराठी, हिंदी, संस्कृत मिक्स करतो. अगदी कुठे बाहेर नॅशनल इंटरनॅशनल असं असेल तर मग थोडे इंग्लिश शब्द वगैरे असे त्याचे प्रयोग करतो. आता मला सांग की खास करून मुलांच्या बरोबर तुम्ही हे प्रयोग केले, काही प्रौढांच्या बरोबर असतील पण जास्त करून मुलांसोबत, आणि ही सगळी मुलं वेगळ्या वेगळ्या व्याख्यानुसार काहीतरी स्पेशल आहेत. म्हणजे आदिवासी भागातली आहेत, सेक्स वर्कर्सची आहेत, HIV ग्रस्त आहेत. तर ह्या मुलांच्या साठी प्रयोग करण्याची कल्पना कशी आली? सो बेसिकली ज्या प्रोजेक्टचा मी भाग होते, लाफ्टर पर किलोमीटर, जिथून हे सगळं सुरू झालं, त्यांची मूळ संकल्पनाच ही होती की ती एक क्लाउन्स विदाऊट बॉर्डर स्वीडन अशी एक संस्था आहे. रेफ्युजी कॅम्प्स आहेत जिकडे युद्ध सुरू आहेत, तिथले जे ॲक्च्युअल कॅम्प्स आहेत तिथे जाऊन ते मुलांसाठी परफॉर्म करतात. जी लोक नाटकापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत नाटक घेऊन जाणं आणि त्यातल्या त्यातही क्लाउन हा फॉर्म घेऊन जाणं, कारण की ते
इतके इमोशनली ऑप्रेस्ड असतात, कारण सतत धावत असतात, पळत असतात, इकडून तिकडून मागे युद्धच चालू आहे, सतत तुम्हाला कॅम्प टेंट चेंज करायचं. त्यामध्ये त्यांना इतकाही चान्स मिळत नाही. म्हणजे एक दोनदा जे आमचे डिरेक्टर आहेत रुपेश टिल्लू, ते एक शो करत होते आणि शो झाला आणि एक माणूस प्रयोगामध्ये ना खूप हसत होता, खूप म्हणजे खूप हसत होता. आणि दादाला पण असं झालं की ओके हसतात सगळेच, पण हा खूपच हसतोय. मग झालं वगैरे, मग तो आला माणूस आणि बोलला की कली हम लोग, इंग्लिशमध्ये अर्थात, की आम्ही सिरियाच्या इथनं इकडे क्रॉस केलं, आम्हाला नावेतून क्रॉस करावं लागलं कारण मागे काहीतरी गोळीबार सुरू होता आणि मला 3 मुलं होती, त्यातला एक बुडून मेला आणि त्याची काही बॉडी पण नाही सापडली वगैरे. त्यामुळं कालपासून असं कसं तरी होत होतं. आज हसलो ना, इतकं हलकं वाटतंय बघा. बेसिकली तुमच्या भावनांचा निचरा होऊ देत, कारण तोच जर झाला नाही, तुम्ही सतत ऑप्रेस राहिलात असे, तर तुमच्या भावना इथून नाही तर आपण आधी जे बोललो की त्या वेगळ्या प्रकारे बाहेर येतील, की तुम्ही व्हायलन्स वाढेल तुमच्यामधल्या. त्यामुळे खूप गरजेचं आहे की अशा मुलांसाठी हे परफॉर्मन्सेस जाऊन केले जावे. तुझे हे परफॉर्मन्सेस करतानाचे काही अनुभव? पुण्यामधल्या एका अनाथ आश्रमामध्ये परफॉर्म करत होतो आणि नाटकामध्ये एक सीन आहे की एक छोटंसं खोटं बाळ आहे, ज्याला आम्ही कौशिक ऋषी आणि मेनका, त्यांचा जो सीन आहे की त्यांना ती मुलगी झाली आणि त्यांनी सांभाळलं नाही तिला. हे सगळं क्लाउन अडॅप्टेशन आहे, त्यामध्ये खूप फनी वेनी होतं. सो ते बाळ आहे प्लास्टिकचं आणि मी जाऊन बघते आणि म्हणते की अरे मी नाही, तू सांभाळ, आणि त्याच्याकडे फेकते बाळ. तो बघतो, तो बाळाकडे बघतो, म्हणतो मी नाही, तू सांभाळ, आणि तो माझ्याकडे फेकतो. असं मी 2-3दा करतो आणि तिसऱ्या वेळी तो फेकतो तेव्हा माझं लक्ष नसतं आणि बाळ खाली पडतं. तर हा जनरलीच खूप, ते खोटं बाळ आहे, प्रत्येकाला माहिती आहे, ते दिसतंय ते खोटं बाळ आहे, अगदी खोटी बाहुली आहे ती. पण ते करताना सुद्धा आम्ही एका अनाथ आश्रमात परफॉर्म करत होतो आणि जसं पहिल्या वेळी टाकलं तसंच लहान मुलगा कोणीतरी बोलले, ए टाकता कशाला, आम्हाला द्या आम्ही सांभाळतो, आम्हाला द्या आम्ही सांभाळतो, असे ती अक्षरशः पहिली दुसरीतली मुलं म्हणत होती. तर आम्हाला इतकं भरून आलं आणि जसं ते पडलं ना, त्यातली 2-3 मुलं धावत उठून आली. इतकी लहान असली तरी त्यांना इतकं कळत होतं की ही बाहुली आहे, ती खरं बाळ नाहीये. सो मला वाटतं की त्या लहान मुलांकडे इतकी भावनिक काय म्हणतात डेप्थ असणं, जी आपण मोठे झाल्यावरती समहाव आपण ती सगळे विसरत जातो, ती आपण कुठेतरी दाबून ठेवतो आतमध्ये. तर तो एक अनुभव झाला जो कायम माझ्यासोबत राहील, की जेव्हाही कधी मी कोणासोबत काही चांगलं वागत नसेल तर मला पटकन ते आठवते की आम्हाला द्या आम्ही सांभाळतो, जी मुलं स्वतः अनाथ आश्रमात वाढतात. त्यानंतर दुसरा असा एक खूप महत्त्वाचा अनुभव म्हणजे आम्ही दिल्लीमधलं जे रेड लाईट एरिया आहे तिथे परफॉर्म करणार होतो. तिथल्या ज्या कोठी आहेत प्रॉपर, तर आमचं त्यातल्या एकाच जणासोबत बोलणं झालं होतं, जी NGO आहे जे तिकडे काम करतात. जनरलीच त्या बायका खूप रिझर्व्ड असतात, त्या अजिबात कोणाशी इंटरॅक्ट होत नाहीत, बोलत नाहीत. मुलगी असू दे मुलगा असू दे, अजिबात एक्स्ट्राचा एक शब्दही त्या बोलत नाहीत. सो या NGO सोबत ते अगदी 4-5 वर्षांपासून काम करत होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांसाठी तुम्ही संध्याकाळी 5:30 वाजता परफॉर्मन्स करा म्हणून. आणि त्यांच्या त्या मेन NGOच्या जिथे आई त्या राहतात, ते म्हणाले की आमच्या इथे पण एक करा, चालेल. मग आम्ही बेसिक जे नेहमी थोडं जास्त सेटअप लागतं तो न घेता अगदी थोडा सेटअप घेऊन आम्ही निघालो. तिथे आम्ही प्रयोग केला. प्रयोग म्हणजे अक्षरशः एका स्टेजवरती त्यांच्या मला वाटतं एक 10-15 वगैरे कोठ्या बसतील, इतक्या लहान लहान खोल्या असतात. इतक्याशा जागेत आम्ही तो प्रयोग करत होतो आणि ज्या बायका आधी येत पण नव्हत्या, बघत पण नव्हत्या आमच्याकडे, त्या बाय द एंड ऑफ परफॉर्मन्स अगदी हसून हसून टाळ्या देतात एकमेकींना, अगदी मारून मारून हसतात एकमेकींना. झाल्यावर एकीने येऊन आम्हाला अगदी असं केलं, ज्या आधी आमच्याशी वर मान करून पाहतही नव्हत्या. आणि तसं झालं आणि त्या प्रयोगानंतर ते झालं आणि ते एक बाई येऊन म्हणाली, अरे हमारा भी इधर ही, हमारे इधर आके करोगे क्या शो. आम्ही म्हटलं ठीक आहे. आम्ही लकीली खूप थोडं सामान घेतलं होतं की हातात छत्री वगैरे, बाळ तितकंच सामान घेऊन. मग आम्ही त्या कोठीवर गेलो, तिकडे परफॉर्म केलं. मग तिथे अरे दीदी हमको भी मजा आएगा, हमारे इधर भी चलो, असं करत करत आम्ही जिकडे एक शो करणार होतो, आम्ही एका दिवसात जवळजवळ तो लहान मुलांचा पकडून 7 शोज केले. या क्लाउनिंगमुळे तुला काय मिळालं? वेट 3 seconds बिफोर एव्हरी कॉन्शियस चॉईस. हा भले क्लाउन म्हणून ट्रेन होताना, आता मी बरीच वर्ष, जवळजवळ 6 वर्ष झाले मी क्लाउनिंग करते, त्यामुळे तो माझ्यात ऑटोमॅटिकली इतका भिनला गेलाय की मी जनरल आयुष्यातही काहीही करताना, म्हणजे अगदी जो इम्पॉर्टंट डिसिजन असेल, कुठे काही महत्त्वाचं स्टेटमेंट द्यायचं असेल, बोलायचं असेल, तर मी ऑटोमॅटिकली थांबते, विचार करते मनातल्या मनात आणि मग रिॲक्ट करते. तर मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा गुण मला या कलेनं दिलाय. आणि कलाकार म्हणून, कारण तू अभिनेत्री म्हणूनही काम करतेस, जरी आपण आज त्याच्याबद्दल बोललो नसलो तरी, तिथं काय फायदा झाला? बीइंग प्रेझेंट इन द मोमेंट. आणि क्लाउनिंगची सुरुवातच इथून होते.
की तुम्हाला इथेच थांबायचं आणि इथे जे घडते तेच जे काही आहे ते आहे. तिथे विंगेत काय घडलंय किंवा तिथे काय घडलंय याच्याशी त्यांनाही काही घेणं देणं नसावं नाहीये आणि तुम्हालाही काही नसावं. कारण काय म्हणतात, इट्स अ शेअर्ड एक्सपिरियन्स. तुमच्या आणि माझ्यासोबत जे आत्ता घडलंय, आपण म्हणजे मी क्लाउन परफॉर्म करतेय आणि आपण बोलताना कोणीतरी आत्ता खोकलं, ही कॉमन रियालिटी आहे आपली, त्यामध्ये काही बदल नाहीये. पण हेच जर मी काहीतरी विंगेतला रेफरन्स घेऊन आले तर ती कॉमन रियालिटी नाही, ते माझं सत्य आहे, जे मी माझं ॲक्टर म्हणून तो स्मार्टनेस तुम्ही दाखवू शकता, क्लाउन म्हणून तो स्मार्टनेस तुम्ही दाखवूच शकत नाही, कारण कॉमन रियालिटी इज द अल्टिमेट ट्रूथ. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा एक वेगळा असा झाला की सगळ्यांना वाटतं की क्लाउनिंग म्हणजे फक्त कॉमेडी झाली, की तुमचं कॉमिक टायमिंग सुधारत असेल वगैरे, ऑफकोर्स. पण त्याही पलीकडे क्लाउनिंगमध्ये बीट्सना खूप महत्त्व असतं, की म्हणजे बीट 1, बीट 2, बीट 3 हे सगळं खूप कॅल्क्युलेटेड असतं. जरी बघताना वाटत असतं की अरे कॉमेडी चाललंय, कसं काही पण वेडेपणा चाललाय आणि आपण हसतोय, तर चांगली कॉमेडी तीच असते जी खूप कॅल्क्युलेटेड केऑस जो असेल. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर डबल टेक जो आपण करतो बेसिक, सो आधी जर मी करत असते डबल टेक, मी आता असं करते म्हणजे जास्तीत जास्त लोकांना दिसेल की मी आता इथे आहे आणि हे खूप सिम्पल झालं. हा माझा फिजिकल बीट झाला की मी फिजिकली काय केलं. आता जेव्हा याच्यामध्ये मी इमोशनल बीट ॲड करते तेव्हा काय होतो फरक, एक थोडंसं बघूया आपण. हे एक झालं की मी बघितलं आणि मी काहीतरी इमोशन घेऊन आले. आता ह्यातच दुसरं असं झालं, हॅलो. सो इतक्या या मायनर बीट्स कदाचित मी ॲज अ ॲक्टर स्वतःला ट्रेन केलं असतं तर कधीच करू शकले नसते, कारण की तो डिफरन्सच माहीत नाही आहे. जेव्हा सेटवर पण झालं, नाटकातही झालं, इन्स्ट्रक्शन्स असेच येतात की तुमचं जस्ट आतमध्ये खूप मोठं भांडण झालंय, तू बाहेर आली आहेस, तू बघतेस, तू कॉफीचं कप उचलतेस, दाराकडे बघतेस, तू विचार करतेस की काय हा माणूस आहे, आणि तू कप परत ठेवून देतेस, जाते सोफ्यावरती बसते, विचार करते, परत दाराकडे जाते, नॉक करायला जाते, नाही म्हणते आणि निघून जाते. तर ह्याच्या क्लाउन ट्रेनिंगच्या आधी माझ्यासोबत असं व्हायचं की एक मिनटं, काय काय कुठून काय जाते, काय करते. पण आता मला ते फिजिकल बीट्स आणि इमोशनल बीट्स इतक्या आर्टिक्युलेटली वेगळ्या करता येतात की मी हे ठरवू शकते, ओके इथून तिथपर्यंत जाणं ही माझी फिजिकल बीट आहे, त्यानंतर मी त्या दाराकडे बघते तेव्हा मी माझी इमोशनल बीट लोड करते की मला या प्रसंगाबद्दल काय वाटतं, ही माझी इमोशनल बीट आहे. आणि क्लाउनिंगमधला अजून एक खूप छान नियम आहे की 1 थिंग ॲट अ टाइम. त्यामुळे मी करताना पण विचार करते, ह्याच्यापेक्षा मी कधीही प्रेफर करेन की मी बघितलंय, मग मी विचार केला आणि मग मी रिॲक्शन दिली आहे. मी बघता बघता विचार करते, मग परत इकडे बघते, इतकं न करता खूप प्रिसाईज गोष्टी करणं, हे मला मेन क्लाउनिंगने दिलं. आता ना खूप थिअरी झाली, आता आम्हाला क्लाउन बघायचं आहे. हॅलो मिंडी.
वाव वाव वाव. किती जड होती ना छत्री. फारच जड होती. बॅग आहे. बॅग जड सर. हो बॅग जड आहे. हो वॉन्ट. चालेल. नाही तूच उचल. सर प्लीज. असं म्हणतेस. बरं मग तू उचलूया. बघूया काय होतं. फर्स्ट आय विल लिफ्ट. ओके. येस. सर सर उडायला लागली. स्टॉप. माझ्या हातात असली की स्थिर असते. स्टेबल माणूस. चेक इनसाइड. इनसाइड. आय विल. प्लीज.
स्मार्ट. सुपर स्मार्ट सर. सर सुपर 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 स्मार्ट. आपण आत्तापर्यंत ऐकत होतो, पण 2 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये तिनं आपल्याला क्लाउनिंग काय असतं याचा अनुभव अंकिता तू आपल्याला दिलास. आपल्याला कळलं की जगण्याकडे कसं पाहता येतं. लाईफ इज ब्युटिफुल नावाचा एक चित्रपट अनेक वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटामध्ये एक वडील आणि त्यांचा मुलगा ह्याची गोष्ट होती. अतिशय सुंदर असा चित्रपट आहे की दृष्टिकोन जर खेळकर असला तर जगण्यामधल्या अगदी अस्तित्वाच्या लढाईला सुद्धा एक वेगळं सकारात्मक वळण कसं देता येतं. ही जी खेळकर वृत्ती आहे ही जोडणारी असते, त्यामुळे ती माणसाला स्वतःमध्ये जास्त गुंतू देत नाही आणि शेवटी ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, सहनसिद्धी असा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेझिलियन्स म्हणतो. त्यासाठी आपण त्याला सहनशक्ती असं म्हणतो, पण ही एक सिद्धी आहे आणि ती सिद्धी ज्यांना मिळते त्यांच्यासाठी गंभीरपणा हा जड राहत नाही. त्या गंभीरपणाला त्या छत्रीसारखं कंट्रोल करावं लागत नाही, तर ती छत्री त्या माणसाच्या बरोबर राहते. म्हणजेच कोणतं ओझं घ्यायचं, कोणतं ओझं हलकं करायचं हे आपल्याला आयुष्यात समजलं खूप महत्त्वाचं आहे. ते समजलं तर हसरं गांभीर्य तुम्हा आम्हा सगळ्यांनाच नक्की समजेल.